बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। आज मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महाविकास आघाडीचं आंदोलन। बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पीडितेच्या गरोदर आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे, वडेट्टीवारांची टीका। तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी। आंदोलनात लाडकी बहीण योजनेचे बोर्ड कसे आले? आंदोलनात मुंबईतूनही अनेक लोक गेले, चित्रा वाघ यांचा आरोप। बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अत्याचार झालेल्या मुलांनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका। 11 तासानंतर एफआयआर दाखल झाला, तिथेच समस्या, बालहक्क आयोगाची टिप्पणी। तर बदलापुरातील घटनेत अजून मुलींबाबत असं घडलंय का याची भीती, चित्रा वाघ यांच्याकडून शंका व्यक्त। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेला अटक करा, सुषमा अंधारेंचा पोलीस स्टेशन बाहेरच ठिय्या, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं अंधारे आक्रमक। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर, संजय शिरसाट यांचा आरोप। महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंकडून शाब्दिक अत्याचार, वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल न केल्यास जनहित याचिका दाखल करणार, किशोरी पेडणेकरांचा इशारा। महिला पत्रकाराला कुणी बोललं तर तिथेच थोबाड फोडलं पाहिजे, वामन म्हात्रेंवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेत एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे का टाकले, वकिलांचा सवाल। अकोला, लातूर आणि नाशिकमध्ये देखील विनयभंगाची घटना, अकोल्यात 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर शिक्षक बडतर्फ, तर लातूर आणि सिन्नरमध्ये देखील 4 वर्षीय 2 चिमुरड्यांवर अत्याचार। भाजप नेते समरजित घाटगे पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। 23 ऑगस्टच्या मेळाव्यात समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंचा राजीनामा। इंदापुरात उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट आणि वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। महायुतीत इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यात मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, बांदल यांना मुंबई कोर्टात हजर केलं जाणार, घरी 5 कोटी 60 लाख आढळल्याची माहिती। बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात अहमदनगरच्या राहतामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप, लाडक्या बहिणीकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध।